लावणी आणि अंभगांची जुगलबंदी 32 वर्षाची परंपरा। अँकर घुंगरांचा छनछनाट टाळ, मृदुंगांचा नाद, लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा नमुना अनुभवायला मिळाला। व तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतवरून वरवणच्या दिशेने निघाला असताना टेडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी इथल्या अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या नर्तिकांनी भक्तिगीत सादर केली। या नर्तिकांनी आपली सेवा विठ्ठल चरणी अर्पण करण्यासाठी वारकऱ्यासमोर सादर केली। यावेळी या नर्तिकांनी विठुरायाच्या भक्तिगीतावर टाळ धरला तर लावणी गीत सादर करत जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर केला। महाराजांची पालखी आळंदी बंदरगाव निघते। ज्यावेळेस त्या यवत मुक्कामी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या कलाकेंद्रात ते आल्यानंतर तिथला जो सकाळी 5 वाजल्यापासून तो जल्लोष असतो पाहण्यासारखा असतो। वारकरी येतात, जन कीर्तनाची जुगलबंदी चालू असते, विठ्ठलाची गाणी चालू असतात, लावणी चालू असतात आणि ही सगळा सोहळा पाहताना खूप छान वाटतं की गेले 35-33 वर्ष झाला आणि बघून सेवा करतो, त्याच्यामुळं खूप आनंद झाला। किती वर्षाची परंपरा आहे? ही आमची 32 वर्षाची परंपरा आहे। साधू संत येते घरात कोची दिवाळी दसरा त्यांना पाहून आम्हाला तिथं पंढरपुरातच असल्यासारखं। तुकाराम महाराजांची पालखी यवतवरून वरवणला जात असताना आमच्याकडे न्यू अंबिका कला केंद्र तिथे आम्ही 10,000 लोकांचं जेवणाचा कार्यक्रम केला असतो। लावणी आणि भक्तिगीत त्यांची एक जुगलबंदी वारकरी लोकांची सेवा करण्यासाठी हा सगळा कार्यक्रम फ्रीमध्ये असतो आणि आम्हाला कंप्लीट 32 वर्ष झाले ही सेवा करताना आणि सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला देऊन जातात आणि आम्हाला वाटतं की
दरवर्षी अशी सेवा करण्याची संधी मिळावी.